छान एकदम नजारा आहे इथं आल्यानंतर, खरंच बघण्यासारखं आहे. डोंगर, किल्ला ची बॅक साईड जी आपल्याला घाटाच्या साईडनं दिसते आणि अशा काट्याच्या मार्गातून आपल्याला मध्ये जावं लागतंय. जे सर पुढं जात आहे. लईच काटे काटे झाले राहू दे. बुटाला ग्रिप नसल्यामुळं आमचे सर्व वापस निघाले. सटका खालून या सर, खालून रस्ता चांगला आहे, खालच्या रस्त्याने चला तुम्ही. हात देऊ का? चला. शक्य आहे पण ते बुटामुळे. चला मी प्रयत्न करतोय. आहे तसा रस्ता चांगला आहे, सोपा आहे. वर गेले का खाली आहे? आमचे साधक पुढे गेलेत, वर गेले तिकडून. तर आपण जाऊया त्यांच्यासोबत. वर आलेत. भरपूर जणांची बोटाला ग्रिप नसल्यामुळे वापस निघण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की दगडाची एकदम बारीक बारीक दगडं वाळूसारखे आहेत, ज्याच्यातून पाय सटकण्याचा चान्सेस जास्त आहे. अशा वेळेस बघा माझा बी सटकला होता आणि मी धम्माने चालण्याचा प्रयत्न करतो आहे. दगडांवर पाय सटकतोय. इथं गुफा सापडणं थोडं अवघड आहे लवकर. बघा झाडाझुडपातून मध्ये घुसण्याचा प्रयत्न आणि एक ओढती गुफाची बघण्याची की कोणती गुफा आहे. बापरे, खूप सांभाळून चालावं लागतंय. रस्ता नसतानाही आपण त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे धरण्यासाठीही काही नाही आजूबाजूला, जेणेकरून आपण जाऊ. हे बघा, हे कातड जे कोर म्हणतो आपण डोंगराची, अशाच कोरीला कोरलेलं आहे ते गुफा, जी आपण आता बघणार आहोत. बहुतेक इथून वर जावं लागत असेल. प्रश्न पडला आता कसं जावं पुढे. आपल्याला कुठं वर जायचं आहे का? वर जाण्यासाठी मार्ग तर मला काही दिसत नाही इकडं. हा साईडनं डोंगराने चालला आहे रस्ता. चला, बाकीचे गेले काय मागे? वर जाणं सोपं नाही. इथं जर सरट असतं तर वर जाण्याचा प्रयत्न केला असता. तर या खूप लोकाला आपण भरपूर डोंगर जवळ आलो आहे. वर जाण्यासाठी काही पर्याय दिसत नाही, तरी आमचे फाळके सर वर जाण्याचा मार्ग शोधत आहे. बघताय आता फाळके सर. आता आपण तिकून पहिली वेळ चालू आहे रस्त्याने. आधी ते आपल्याला तिकून पलीकडून जावं लागत होतं पायी, असं म्हणजे तिथून वरती चढण्यासाठी जागा होती रोडच्या साईडने. खाली उतरता येईल का आपल्याला? नाही, आपण आता वर जाणारच सर, वापस नाही जायचं. असं आहे का? वर आपण आता अशा ठिकाणी आलो आहे जिथून तुम्हाला एक नाही तर तीन स्पॉट दिसतील. हे आहे पहिला देवगिरी किल्ला, आणि त्याच्या बाजूला आहे मनोरा, आणि मनोराच्या बॅक साईडला तुम्हाला जे डोंगर दिसतं आहे ते आहे ॲक्च्युली भांगशी माता. आणि एकाच फ्रेममध्ये 2 किंवा 3 आणि आपले सूर्याचं दर्शन तिन्ही आपल्याला दिसतंय. वरती जाण्याचा रस्ता सापडणं थोडं मुश्किल वाटतंय, तर चला पुढे जाऊन बघूया. एक तर वर जाऊ, नाही तर खाली उतरूया. काटे एवढे एक सगळे कपड्याला चिटकताय. निती मोहित म्हणा बारीक बारीक काटे लई. कोणतं झाड आहे का माहिती तुम्ही? टी शर्ट फाडायचे काम आहे. दमाने चला सर, थोडं खालून चला, सटकाचे चान्सेस जास्त बरं की नाही. इथं तर रस्ताच नाही राव. हां, नाही तसे बुटं भारी आहे सोमा सरचे. चला चला,
जमेल का वरती जायला? पण मग हे सोबत घ्यायचं असतं सर तुम्ही. घेऊन जाऊ आपण. नाही तुम्ही पहा जमत असून आम्ही घेऊ. आमचे फाळके सर प्रयत्न करताय वर जाण्याचा. बघूया आता जर तिथून रस्ता असेल तर सर्वजण तिथून जाऊया. आमचे फाळके सर या आले या back या side ने. आहे रस्ता इथून. इथून खाली चाललं जाऊ आपण सर. हा? नितीन भाऊ खाली नाही जायचं आपल्याला. घाबरवले पुढून या ना म्हणे इकडून मग. हो सर, थोडं इथं आलं का असं खाली चाललं जाऊ आपण इथून. बरं पुढं आले तर रस्ता आहे खाली जाण्यासाठी. काय जमतंय का सर? रिस्की पण दमन राहू द्या, जास्त रिस्क नका घेऊ. चला म्हणा खाली. आपल्याकडे दोरी नाही, मी बॅग नाही आणली नाही, त्याच्यामध्ये फर्स्ट किट आणि दोरी सगळं होतं. नाही एवढं रस्ता असेल त्यामुळे मी काय आणलं नाही यासोबत. चल ना म्हणा खाली येऊन जा म्हणा, सांगितलं का? चला आपण इथून खाली चाललं जाऊ असं. रोडला लागून. आपण खाली जाण्यासाठी नाही आलोय नितीन भाऊ, आपल्याला वर जायचं अरे आहे. यार काही समजून घ्या ना यार तुम्ही यार. पाहुणे शूटिंग चालू आहे, तुम्ही असं निगेटिव्ह पॉईंट नका मी म्हणू. निगेटिव्ह प्लॅन करणारा माणूस नाही, मी जास्त पुढे जाणारा माणूस आहे माहिती आहे का? आठवा तो दिवस जेव्हा आपण दोरी असल्यावर आपण कसं गेलो, जिथं हा. रस्ता नव्हता तरी आपण लटकत सगळ्यात लटकत असताना एकाच आपण- ठिकाणी 5 मिनिटं वर राहिलो होतो धरून. आठवा तो दिवस. अरे फळ सर गेले वरती. चला कोण कोण ते? चालले कोण कोण आहे? गणेश भाऊ. हा. नाही गणेश बोल नाही जमणार, कारण की त्यांचं जरा अवघडच आहे. जमतंय का? नामू सर बी चला, नाही गेले ना. सर वरती, आपण नाही जाऊया. यार माग होतं, हे उरलं. नाही सरचे बुटाला ग्रिप नसल्यामुळे ते वापस गेले. आणि गणेश भाऊचं काही खरं नव्हतं, कारण की त्यांची तब्येतीनुसार त्याला साथ देत नाही ते बुटं. शांभो. श्याम भाऊ बी त्यांची तब्येत यायला पाहिजे नव्हती. जायला काही वाटणार नाही, पण येताना तर जाईल ना आपली थोडी हो यार. खाली. आईला काम बिघडून जातो. येताना त्यांना गाडी घेऊन बोलून तिकडून. म्हणून गाडी नाही गेले सगळे, कोणाची गाडी आहे? मुळे सर गेले ते इथं शाम. अरे चला, सगळे प्रयत्न केले, सगळं होतं. हा बघल्यावर काहीच नाही होत. नितीन मुकस काय आज डगमगले काही कळा नाही यार. शरीरात ते लोक नाव ठेवून गेले, ते झक मारायला काय पडले हे बिडले. लोकं राव- बरोबर आहे का नाही? यांना सगळं कळतं म्हणून कस काय पडले म्हणून असं होतं ना. नाही पडणार नाही म्हणे आपण. एका जडी आहे. आपला ग्रुपच त्यासाठी फेमस सर. पुढं काही नाही, सगळं डोंगर आहे म्हणून पुढं आता. काय म्हणतो? आई सर गेलेले आहे तिथं ऑलरेडी. योगेश सरला माहिती आहे तो पॉईंट, पण ते ह्या मार्गे नाही जाता त्यांनी दुसऱ्या मार्गे गेलेले. ते प्रयत्न केला त्यांनी. अरे काय फार्म हाऊस झाली रे. तुम्हाला थांबायचं थांबा, मी निघतोय पुढे. चालेल सर, तुम्ही चला सर, तुम्ही करू शकता. खाली पुढं यार आता. सोमा सर तुम्ही करू शकता. करू शकता तुम्ही या. चला तेवढं आणावर तुम्ही हातात नाही, तुम्ही काय करा ते घ्या आणि खाली जा. या सर, तुम्ही करू शकता. सोमा सर या. आय विल ट्राय. रस्ता तर खूप धरण्यासाठी जागा नाही. हा? फाळके सर कसेच गेले इथून काही माहित नाही. ॲक्च्युली आता ते दोन्ही जे गेले ते दोन्ही फाळकेचे. हा? जे दोन्ही सर गेले ते दोन्ही फाळकेचे म्हणलं. हम्म. धरण्यासाठी जागा नाही इथं. दम्मन या सर धरून धरून. पायऱ्यासारखं आहे इथं, पण माती जास्त असल्यामुळं धरता येत नाही. काटे घुसरायले. या हात देऊ का? जमलंय. अरे यार तुम्ही करू शकता का? नाही ती मऊ जमत असेल तरच यावर का? नाही तुम्ही थांबून घ्या, मी येतो वापस. भाऊ लहान. नाही नाही, तुम्हाला इच्छा नव्हती ना आज यायची म्हणून. पलीकडून यायला सोपं राहील. और हर चुनौतियों का सामना कर सकते हैं नितिन भाव. या ते सर इकडून आले यार, त्याच्यामुळे परिस्थिती झाली नाही का? इकून आले आणि ते सर तिकून एक फाळके सर पलीकडून, एक फाळके सर आली कोण. ती मोजी दोन नाही, आले. पलीकडून सोपं आहे यार. हा. पलीकडून यायचं असतं. पलीकडून सोपं आहे. हा. नाही ते सर इकडून आले ते. चला हा स्पीकर. अरे ते आणलं नाही का त्यांचं? खाली ते आता. सरांचं स्पीकर आणि जॉकेट खालीच राहिलंय. ॲक्च्युली त्याला धरायला चान्स नाही, कारण की रस्ता नसल्यामुळं हात टेकत टेकत चालावं लागत होतं. तर वाटतंय सर मेमरी फुल होत आहे आणि एकदम छान प्रकारे आपण चालत आहोत. पाहुण्याचा शर्ट आहे सुप्रभातचा आणि एक एक पाऊल कठीण उचलत उचलत आमचे हे जावई पुढं चाललेले आहे. आपण बघू शकता किल्ल्याच्या लेवलपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आणि शूटिंग पण बंद होत आहे.
क्लिक करीत राहा मध्ये मध्ये. हो का ते बंद झालं ना पॉईंटवरच बंद केलं होतं. परत बाबा या या हं? मोबाईल मध्ये. तुम्ही फोन घ्या बघ. अरे पडला वाचला. या दमन या सर जमेल का? अरे बापरे आलोय. आमचे दोन्ही सर्व्हर आहेत जे की ट्रेकिंगमध्ये एक्सपर्ट आहे. चलो नितिनजी या दमा दमानीवर. वाह बहुत बढ़िया. अरे बाप रे, टप्पा येऊ. पण सर जो आनंद याच्यामध्ये आहे ना तो कशातच नाही भाऊ. आणि ज्याला ह्यो आनंद लुटता येईल ना तो खरा आनंदी म्हणता येईल. या